इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्लाह खमेनी यांच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी होते। आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सिटी चौक गुड्डी लेन परिसरामध्ये ही बॅनरबाजी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, ज्यावरती आयातोल्लाह खमेनी यांचा फोटो लावण्यात आलेला आहे। अशाच स्वरूपाचे अनेक बॅनर जे आहे ते या रस्त्यावरती लागलेले आपल्याला पुढे सुद्धा जर झूम केलं तर आपल्याला पाहायला मिळतील। मोठ्या प्रमाणात हे बॅनर लावलेले आहेत। काही ठिकाणी हिंदीमधून हे बॅनर आहेत, काही ठिकाणी इंग्लिशमधून हे बॅनर आहेत, तर काही ठिकाणी उर्दू भाषेमधून अशा स्वरूपाचे हे सगळीकडे जे आहे ते बॅनर लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यांचं समर्थन जे आहे ते छत्रपती संभाजीनगरामधून केलं जात आहे। आयातुल्लाह खमेनी हे मुस्लिम धर्माचे धर्मगुरू सुद्धा असल्यामुळे त्यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये हे समर्थन जे आहे ते केलं जात आहे। अशा स्वरूपाची इकडे जर आपण बघितलं तर कमानी सुद्धा उभारण्यात आलेल्या आहेत, ज्या काळ्या रंगातल्या कमानी आहेत, ज्या माध्यमातून हा सगळा जो आहे तो निषेध सुद्धा केला जातोय। त्यावरती लिहिलेलं आहे, झुकता ही नहीं सर किसी जालिम के सामने, हिम्मत ही ऐसी दे गया सजाद हुसैन, अशा स्वरूपाचा उल्लेख केलेला आहे। हा जो बॅनर आहे इकडल्या बाजूने इंग्लिशमधून आहे, तर पलीकडल्या बाजूने हा बॅनर जो आहे तो हिंदीमधून सुद्धा लावला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या बॅनरच्या माध्यमातून इराणचं समर्थन केलं जातंय, तर त्याचबरोबर इराणवर जे हल्ले होत आहेत त्यांचा निषेध आणि विरोध सुद्धा केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। इकडून जर बघितलं आपण तर हुसैन इब्न अली ने उम्मत मुस्लिमों का यह सिखाया कि हक के लिए, इंसाफ के लिए और जुल्म के खिलाफ हमेशा तयार रहना चाहिए। आणि खाली आयातोल्लाह खमेनी असं त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यांचा हा कोट आहे जो या ठिकाणी या बॅनरवरती छापण्यात आलेला आहे। अशा स्वरूपाची त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात येते। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।